जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सध्या कालचा जो काही 14 डिसेंबरचा पेपर झालाय त्याच्यामध्ये सीटेट पेपरमध्ये बघा 2 नंबरचा जो पेपर आहे 6 ते 8 साठी त्याच्यामधलं बघा मराठी जे काही विषय होता मराठी घटक, तर मराठी फर्स्ट जो भाषा होती तर त्या संदर्भात आपण आन्सर बघणार आहोत। तर या ठिकाणी आपण बघूया। तर अशा पद्धतीने बघा जो काही पॅसेज आलेला होता भाषा 1 संदर्भात पेपर 2 मध्ये, तर इथं बघा जो श्रावण वाघ नुसताच वयात आला होता, म्हणजे एका जे काही वाघ आहे तर त्या वाघांसंदर्भात या ठिकाणी सर्व जे काही पॅसेजमध्ये सांगण्यात आलेलं होतं, बरोबर, किती वाघ होते काय होते त्या संदर्भात पॅसेज होता। तर ह्याच्यामध्ये आपण पॅसेज न वाचता डायरेक्ट उत्तर बघूया। तर इथं बघा पहिला प्रश्न विचारला होता की गोजारणे या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा, तर त्याचं उत्तर काय असणार आहे, माया लावणे, बरोबर। ह्या पॅसेजनुसार सध्या आपल्याला उत्तर घ्यायचं आहे, तर गोजारणे म्हणजे माया लावणे। त्यानंतर दुसरा प्रश्न होता लेखक काम करीत असलेल्या सिंहांची संख्या किती होती, तर एकूण 5 सिंहांचा उल्लेख सध्या पॅसेजमध्ये करण्यात आलाय, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 उत्तर असणार आहे 5। पुढचा प्रश्न आहे 9 बिबटे हे कोणते संख्या विशेषण आहे, बरोबर। आता इथं 9 बिबटे म्हणजे 9 संख्या आलेली आहे, तर हे पूर्णांकवाचक संख्या विशेषण आहे। श्रावण वाघ कोणते नाम आहे, बरोबर, म्हणजे इथं वाघाचं नाव आहे श्रावण, म्हणजे हे विशेष नाम आहे, ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे। पुढचा आहे जॉर्ज कोण होता, तर जॉर्ज हे वाघाचं नाव आहे, ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे। पुढचं आहे वाघांनी आपल्या स्वीकारले हे लेखकाला कशावरून लक्षात आले, तर वाघाचे हुंकार ऐकल्याने, ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर ह्याचं असणार आहे। पुढचं आहे प्राणी संग्रहालय भयचकित का झाले, तर बघा श्रावणीने वाघिणीचे शेपूट तोडल्यामुळे, हे उत्तर ह्याचं असणार आहे। त्यानंतर बघा चांगला वाघ अधोरेखित काय आहे, इथं चांगला शब्द विचारला होता, तर चांगला म्हणजे काय विशेषण आहे ते, ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं उत्तर असणार आहे। पुढचं आहे ऐश्वर्या हे नाव कोणाचं आहे, ऐश्वर्या तर हे सिंहिणीचं नाव आहे, बरोबर। तर अशा पद्धतीने तुम्हाला 1 ते या ठिकाणी 9 प्रश्न सध्या विचारण्यात आले होते, तर हे तुमचे बरोबर आले असेल। तर पुढचं बघा कविता दिलेली होती, कविता या ठिकाणी रंगोळी पुसत तुळशीचे वृंदावन अशा पद्धतीने कविता होती, वाढणाऱ्या काळोखाची मुकी भुकी दटावन, बरोबर। तर अशी कविता होती, त्यानुसार खाली प्रश्न विचारण्यात आले होते 6 किंवा 5 यातील अधोरेखित काय आहे, बरोबर। आता इथं किंवा शब्द विचारला होता, तर हा उभयान्वयी अवयव आहे, बरोबर। त्यानंतर काळोख हे काय आहे, आता काळोख शब्द विचारला आहे, काळोख म्हणजे विशेषण आहे, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर असणार आहे। पुढचं बघा तुळस, तुळस हे काय आहे, तर बघा विशेष नाम आहे तुळस। रक्त कशामुळे वाहते, तर रक्त काच रुतल्यामुळे वाहते, असं ह्या कवितेमध्ये सध्या बघा उल्लेख आलेला आहे, म्हणून काच रुतल्याने रक्त वाहते, तर ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे नायिकेचे स्वतःवरचे नियंत्रण कशामुळे सुटले होते, बरोबर। तर तिला श्वास बघा जे काय घुसमटल्यामुळे तिचे स्वतःवरचे नियंत्रण इथं सुटले होते, तर ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं उत्तर असणार आहे। पुढचं आहे अनावर होणे म्हणजेच काय, अनावर होणे म्हणजे काय, अनियंत्रित होणे, बरोबर, ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं उत्तर आहे। तर हे सध्या कवितेवरचे इथं उत्तर आपण बघितले आहे, म्हणजे ह्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल थोडा बघा या ठिकाणी सोपा पॅसेज आणि कविता आलेली होती, बेसिक होतं। पुढचे प्रश्न आपण बघूया। पुढचे पेडागॉजी संदर्भात प्रश्न आहे, तर इथं मजकूर देण्यात आला होता, पुढे एक मजकूर आहे किंवा विधाने दिली आहेत, सदर मजकूर किंवा विधाने कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे, अशा पद्धतीने प्रश्न होता, बरोबर। भारतीय राज्यघटना प्रत्येक व्यक्तीला समान मानते, याचा अर्थ देशातील प्रत्येक माणूस, बरोबर। तर अशा पद्धतीने इथे पॅसेज होता, भारतीय लोकशाही सर्व माणसांशी समानतेचा सिद्धांत मान्य केला गेला आहे, तर इथं सर्व जे काही समाजासंदर्भात इथं सर्व बघा सांगितलेलं आहे, म्हणजे समाज विज्ञान ह्याचं उत्तर असणार आहे, बरोबर, समाज विज्ञान नोंद। पुढचा प्रश्न आहे भाषेची बोली या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे, तर भाषेच्या बोली परिसरानुसार बदलतात, बरोबर। तर आपल्याला माहिती आहे परिसर जसा बदलतो तशी भाषा सध्या बघा जी काही बोली असेल तर ती सध्या बदलत असते, म्हणून 3 नंबरचं ह्याचं उत्तर असणार आहे। पुढचं आहे पुढीलपैकी कोणते ग्रहण कौशल्य आहे, आता इथं ग्रहण कौशल्य विचारलं होतं, तर आधी आपण ऐकतो त्यानंतर वाचतो, त्याच्या जी काही क्रिया असते तिला आपण ग्रहण कौशल्य म्हणत असतो, म्हणून ऐकणे व वाचणे हे याचं उत्तर असणार आहे। पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही म्हटलेलं आहे, आपल्याला माहिती जवळपास 11 भाषा देण्यात आल्या आहे, तर इथं तेलुगू पण आहे, तामिळ पण आहे, संस्कृत पण आहे, परंतु हिंदी जी आहे तर ती हिंदी सध्या बघा अभिजात भाषा नाही, म्हणून उत्तर आपलं हिंदी असणार आहे। पुढचं आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात प्रसंगाचा सातत्यपूर्ण अहवाल म्हणजेच काय, तर बघा पोर्टफोलिओ हे उत्तर ह्याचं असणार आहे। जो अहवाल आहे प्रसंगाचा सातत्यपूर्ण जो अहवाल असेल तर त्याला आपण पोर्टफोलिओ म्हणत असतो।
पुढचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणते कार्य समाकलित बरोबर म्हणजे इंटिग्रेटेड शिक्षणात कौशल्यात उत्तेजन देते? तर भूमिका निहाय या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला होता, इयत्ता 6वीची शिक्षिका बोलण्याच्या उपक्रमासाठी खालीलपैकी कृती विकसित करते बरोबर. तर इथं स्टेटमेंट दिलेलं होतं, वाळवंट आणि तिथल्या वातावरणाचे 5 वाक्य बोला. ही कृती योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी पुढीलपैकी योग्य कारण असलेले विधान निवडायचं होतं. तर योग्य विधान जे आहे तर ऑप्शन क्रमांक 3 हे असणार आहे. ही योग्य कृती आहे कारण विद्यार्थ्यांनी भूगोलात वर्गात वाळवंटाचा अभ्यास केला असणार, म्हणजे त्यांना यावर बोलता येईल बरोबर. म्हणजे आधी अभ्यास करणार आणि ते अभ्यास केल्यानंतर ते सध्या वर्गामध्ये बोलू शकतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. पुढचं आहे, भाषा शिक्षणात सर्वांगीण क्षमता म्हणजेच काय? आता इथं सर्वांगीण क्षमता विचारलेली आहे. तर इथं एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे हे सध्या ह्याचं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न होता, इयत्ता 6वीची शिक्षिका बरोबर. इयत्ता 6वीची शिक्षिका विद्यार्थ्यांना पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी त्यांची पूर्वतयारी करण्यासाठी पाठातील मजकुराचा त्याचा पूर्वज्ञानाशी आणि अनुभवाशी संबंध लावते. ती कथा मजकूर प्रत्यक्षात शिकवण्यापूर्वी मुलांना त्यातील चित्रे पाहण्यास सांगते. तिला विद्यार्थ्याकडून काय अपेक्षित असणार बरोबर. तर तिला विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित असणार, तर कथेच्या बाबत अनुमान लावणे बरोबर. कारण त्यांना जो मजकूर आहे तो प्रत्यक्ष शिकवण्यापूर्वी त्यातील जे चित्रे आहे तर ते पाहायला लावते आहे. तर ते पाहिल्यानंतर ते त्या कथेबाबत बघा अनुमान लावतील, म्हणून हे उत्तर सध्या असणार आहे. पुढचं आहे, NEP संदर्भात होतं, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विदेशी भाषा अध्ययन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही असं विचारलेलं आहे बरोबर. तर ह्याचं उत्तर असणार आहे, विदेशी भाषा त्रिभाषा धोरणात एक भाषा म्हणून अंतर्भाव नसणे हे सध्या ह्याचं उत्तर असणार आहे बरोबर. पुढचं आहे, संसंदर्भ व्याकरण शिक्षणाच्या संदर्भात पुढील धोरणाला या ठिकाणी काय म्हणतात बरोबर. तर इथं स्टेटमेंट आहे, भाषिक घटकाचा सौसंदर्भ परिचय विद्यार्थ्यांना भाषा घटकाकडे लक्ष देण्यास सांगणे, वास्तव जीवन संदर्भात त्याचा वापर करण्यास सक्षम करणे आणि भाषा घटकांना ओळखण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे म्हणजेच काय, तर जाणीव उन्नत करणे. ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न होता, पुढीलपैकी कशाचा संबंध भाषेबद्दल ज्ञान यांच्याशी आहे? तर निर्देश ज्ञान जे आहे बरोबर. तर हे उत्तर सध्या असणार आहे, याचा संबंध भाषेबद्दलच्या ज्ञानाशी असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, इयत्ता 5वीची विद्यार्थिनी अर्पणा हिला समजते की ऐकण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक ध्वनी असेल शब्द नंतर वाक्य याचा व्याख्यान किंवा ध्वनिफितीत अर्थ लावण्यात अंतर्भाव होतो. ऐकणे शिकणे यासाठी ती कोणत्या पद्धतीवर विश्वास ठेवणार बरोबर. म्हणजे इथंच बघा जे काही बॉटम टू अप असते, ध्वनी असेल शब्द असेल आणि नंतर वाक्य, म्हणजे जिथं ऊर्ध्वगामी पद्धत बॉटम टू अप. तर हे उत्तर सध्या ह्याचं असणार आहे. अशी जे काही क्रम असेल तर तो क्रम सध्या असतो. पुढचा प्रश्न आहे, अनेक भारतीय परदेशात व्यवसायानिमित्त रोजगारासाठी जातात आणि तिथली भाषा शिकतात, या प्रेरणेला काय म्हणतात बरोबर. म्हणजे एखादा जो काही माणूस असेल बरोबर, लोक असेल तर ते वेगळ्या प्रदेशात जातात. आता महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जर ते कामाला घेतले आणि तिथली जी भाषा असेल तर ती भाषा सध्या शिकतात, तर या प्रेरणेला काय म्हणत असतो आपण, तर एकात्म आणि नैतिकता नैमित्तिकता या दोन्ही सध्या प्रेरणा असतात बरोबर. तर ते त्याला शिकावं लागतं, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. पुढचं आहे, साधनाची अधिकृतता म्हणजेच काय? तर साधनाची अधिकृतता म्हणजे काय, वास्तव जीवन संदर्भात लिहिली गेलेली विकसित झालेली साधन सामग्री. ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे इथं आपण 30 जे प्रश्न आहे तर ते 30 प्रश्न भाषा 1 संदर्भात इथे बघा जी काही मराठी भाषा होती बरोबर, तर त्याचे आपण इथं बघितलेलं आहे पेपर 2 संदर्भात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरे प्रश्नाचे उत्तरं बघणार आहोत. तर सध्या महत्त्वाचे या ठिकाणी बघा प्रश्न होते, तर किती स्कोर आला कळवा. पुढचे प्रश्न आहे तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.